नमस्ते श्रोता बंधूंना. आज एक आगळ्या मुलाखतीची संधी आहे आणि ही संधी उपलब्ध करून दिली आहे सर्वोत्तम ऑनलाईन मॅगझिन इंदोर, लिवा सेवा साहित्य सेवा समिती इंदोर, कालिदास प्रतिष्ठान पुणे, मुंबई, ठाणे. मित्रांनो, आज आपण एका वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख करून घेत आहोत. ते कवी पण आहेत, चित्रकार आहेत, संगीताची जाण आहे त्यांना, त्यांचा स्वतःचा प्रिंटिंगचा व्यवसाय होता. म्हणजे या सर्व बाबी पेक्षा महत्त्वाची गोष्ट एक अत्यंत संवेदनशील, संस्कारक्षम अशा व्यक्तिमत्वाचा उलगडा आम्ही करणार आहोत. आज कवी लेखक विलास सातपुते सर, जे साहित्य क्षेत्रात विगसाच्या नावाने ओळखले जातात आणि कौटुंबिक जिव्हाळ्याप्रमाणे सर्व लोक त्यांचे परिचित त्यांना आप्पा म्हणतात. तर आप्पांचा आज आम्हाला त्यांच्या व्यक्तिमत्वाचे एक एक पैलू जे आहे ते आम्ही इथं व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आप्पा, सर्वात प्रथम हा संवाद सुरू करताना तुम्ही गतकाळातील सर्वात जुनी आठवण तुमची कोणती? जेव्हा बालपणी तुमच्यावर साहित्याचे संस्कार झाले, अध्यात्माचे संस्कार झाले, तर सर्वात जुनी अशी आठवण पहिल्यांदा आणि तुमच्या साहित्याचे ज्या रचना आहेत, कृती आहेत, त्यांचा थोडक्यात परिचय देऊन मला वाटतं आपण ह्या मुलाखतीला आरंभ करू. नमस्कार ठाकूरदासजी. नमस्कार. आज माझा भाग्ययोग आहे की आज तुमच्यासारखी एवढी मोठी व्यक्ती माझी मुलाखत घेते, मला बोलतं करते आहे. हा मला आनंद आहे. मला या अनुषंगाने प्रथमतः डॉक्टर ठाकूरदासांच्याबद्दल बोलणं हे औचित्यपूर्ण वाटेल. माझ्या आयुष्यात अनेक माणसं आली आणि माणूस सहवासाने घडतो आणि आज जे काही मी आहे ते केवळ सहवासामध्ये घडलेलो आहे. डॉक्टर ठाकूरदास, महेंद्रजी ठाकूरदास हे हिंदीचे गाढे अभ्यासक आहेत. त्यानंतर लोकगीतं, गझल, शायरी याच्याबद्दल त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. आणि या सगळ्याही गोष्टीपेक्षा सगळ्यात अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आहे ती त्यांच्यातली जी विनम्रता आहे, ते विनम्रता मला जास्त भावते. माणूस अत्यंत सुविद्य असल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ऐकतो, आपण बातम्याही पाहतो की लोक कशा पद्धतीने आपल्याला ॲप्रोच होतात. पण डॉक्टर महेंद्रजी ठाकूरदासांच्या बाबतीतली एक गोष्ट, ते आमच्या आज महाकवी कालिदास संस्थेचे उपाध्यक्ष आहे आणि त्यांचा कालिदासावरती अत्यंत प्रचंड गाढा अभ्यास आहे. जेव्हा जेव्हा आमची संस्थेची व्याख्यानं झाली तेव्हा डॉक्टर ठाकूरदास जेव्हा बोलले तेव्हा हिंदीतल्या जाणकार व्यक्तीने असे उद्गार काढलेले आहेत की आप्पा, मला सगळे आप्पा म्हणतात, की आप्पा म्हणले महेंद्रजी ठाकूरदास काय बोललेत म्हणले की आमच्या आयुष्यामध्ये आम्ही अत्यंत इतकं सुश्राव्य आणि अत्यंत उत्तम हिंदी जाणकार असलेले भाषण आज पहिल्यांदा ऐकलेलं आहे. अशा प्रकारची ही मोठी व्यक्ती आज माझं इथे मुलाखत घेते, मला बोलतं करते. याबद्दल मी त्यांचं प्रथम अभिनंदन करतो. डॉक्टर साहेब नमस्कार. सर, काय तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला आहे की तुमच्या बालपणामधील अत्यंत सुंदर अशी आठवण कोणती? तर या इथे पहा, माझे इथे आई आहे, खाली आई वडील आहेत, त्यांना नमस्कार करतो मी. आयुष्यामधले आपल्या जन्मदात्यांचं जे आपल्या
आयुष्यामध्ये असलेलं योगदान आहे अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. आणि असं म्हणलेलं आहे की जगामध्ये परमेश्वर जर पाहायचा असेल तुम्हाला, किंवा परमेश्वराने असं नियोजन केलं आहे की तुम्हाला सत्य परमेश्वर जर बघायचं असेल तर तुमच्या आईवडिलामध्ये बघा. म्हणून भूलोकेच्या या स्वर्गामध्ये आपले आईवडील हे आपले दैवत आहे, आपले परमेश्वर आहेत, आपले भगवंत आहेत. आणि खरंच मला अशी अनुभूती आलेली आहे. किती गोष्टी सांगायच्या सर, बालपणातल्या आठवणीतल्या गोष्टी. म्हणजे असं झालेलं आहे की माझ्या आयुष्यामध्ये आई माझी पहिली गुरु. आई सुशिक्षित. 1942 साली सेवा सदन पुणे या ठिकाणी ती 11वी झालेली जुनी मॅट्रिक झालेली स्त्री, की जिने 1942चा लढा पण तिने प्रत्यक्ष सेवा सदनच्या गच्चीवरनं पाहिलेला आहे. आणि ती निवडली 2017 साली ती गेली. त्यावेळी तिचं वय 96 होती. पण 96 साली देखील, म्हणजे वयाच्या 96व्या वर्षीसुद्धा ती अस्खलित बोलत होती. तिची स्मरणशक्ती एकदम तीव्र होती. म्हणजे ती तिच्या शाळेमध्ये सेवा सदनमध्ये जेव्हा ती शिकत होती तेव्हा तिला शिकवणारे जे शिक्षक लोक होते त्या शिक्षक लोकांची नावंसुद्धा ती सांगत असेल. म्हणजे काय मेमरी असेल बघा. आज आपल्यासारख्या माणसाला सकाळी काय घडलेली गोष्ट आहे तसं आपल्याला आठवत नाही. आणि प्रचंड गाढा अभ्यास, ज्ञानेश्वरीचा, तुकाराम गाथेचा, गीतेचा अत्यंत अभ्यास. बरं, तिला भाषा म्हणजे त्याकाळी ती शिकली 1942 म्हणजे ब्रिटिश कालामध्ये शिकलेली जी व्यक्ती होती. तिला मराठी येत होतं, तिला हिंदी येत होतं, तिला संस्कृत येत होतं, तिला इंग्रजी येत होतं. म्हणजे साहजिकच अनायसा माझ्या घरामध्ये भाषेचा काही संबंधच नव्हता. आणि चालता बोलता हसता खेळता सगळी मला ती भाषा ती शिकवायची, काही अडलं बिडलं. बरं, घरी दुसरी एक गोष्ट अशी, वडील माझे होते ते वेदसंपन्न होते. म्हणजे वडिलांचं घरात हे होतं, दशग्रंथी ब्राह्मणाचं घराणं असल्या कारणात घरामध्ये ऋचा म्हणा किंवा अभिषेक म्हणा, रुद्र म्हणा, वेदपठण या गोष्टी चालत असत. आणि हे जे संस्कार होते लहानपणीच माझ्यावरती झाले. आणि त्याच्या अनुषंगाने काय झालं की जुना वाडा होता आमचा. त्या जुन्या वाड्यामध्ये बखळ जागा होती, भरपूर अशी जागा होती. त्यामुळे चातुर्मासानिमित्त फार मोठे मोठे लोक, म्हणजे ज्यांना आपण गजानन महाराजांची पोथीला ज्या व्यक्तीने प्रस्तावना दिली, ती प्रस्तावना दिलेली व्यक्ती म्हणजे भाऊशास्त्री वझे. पहा तुम्ही, त्या गजानन महाराजांच्या पोथीमध्ये प्रस्तावना लिहिलेल्या व्यक्तीचं नाव आहे भाऊशास्त्री वझे, महामहोपाध्याय भाऊशास्त्री वझे. पण ही व्यक्ती ही आमच्या घरी 4-4 महिने चातुर्मासामध्ये राहतात. फक्त भाऊशास्त्री वझेच नाही, जागा भरपूर असल्यामुळे. आणि आमची पेठ जी ती गल्ली होती सगळी देवळांची गल्ली. म्हणजे दत्ताचं देऊळ आहे, शंकराचं देऊळ आहे, गणपतीचं देऊळ आहे, मारुतीचं देऊळ आहे, सगळी नरसिंहाचं देऊळ आहे. कुठली देवळं नाही तशाला भाग बिलकुल नाही. पण परंपरेप्रमाणे तिथे धार्मिक वातावरण घरामध्ये होतंच. आणि प्रत्येक ठिकाणी चातुर्मासामध्ये प्रवचन कीर्तन चालत असत. पण हे प्रवचनकार आणि कीर्तनकार जे होते ते आमच्या घरी मुक्कामाला असत. केवढी सर ती, म्हणजे दुधात साखर म्हणतात तशी, घरी वातावरण सगळं सुशिक्षित. आणि शिवाय ही माणसं आमच्याकडे मुक्कामाला असतात. मग त्यांचं सगळं अन्निक म्हणजे पहाटे 4 वाजल्यापासून सगळं सुरू व्हायचं, सोळं ओळं सगळं असायचं. बरं, मुखोद्गत सगळ्या काही गोष्टी असायच्या. त्यामुळे जाता जाता सर सहज असे संस्कार झाले. दुसरी गोष्ट अशी झाली, हे घरातले संस्कार. आपल्या घरामध्ये आपले आईवडील गुरु असतात, पण बाहेरच्या जगामध्ये काय असतं, बाहेरच्या जगामध्ये आपले शिक्षक गुरु असतात. आणि गुरुविनं कोण दाखविलं वाट. आणि गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरुवे नमः गुरुवान, आपण असे श्लोक म्हणतो. तर याचं पठण तर आमच्याकडे सगळं मंत्रांचं होत होतं, संस्कार होते चांगले. आणि शाळेमध्ये काय होतं, शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक असो, माध्यमिक शिक्षक असो किंवा कॉलेजमधील शिक्षक, हेही माझ्या आयुष्यात मला अत्यंत खूप चांगले होते. म्हणजे आज मी जेव्हा जेव्हा मला काही गोष्टी आठवतात, म्हणजे एखादा प्रसंग जरी माझ्यासमोर घडला तर मला ते शिक्षक आठवतं. अरे बाप, अरे आपल्याला बिंदू माधव गुरुजींनी ही कविता शिकवली होती, अत्यंत सोपे शब्द. किंवा दासी देसाईंनी एक कविता आम्हाला वर्षभर शिकवली होती 11वीला असताना. किंवा कॉलेजमध्ये असताना दत्ता भोसले होते किंवा प्राचार्य बलवंत देशमुख, हे जे मराठी जे शिकवत होते ते मराठीचे संस्कार जे झाले सर इतके जबरदस्त झाले. आणि त्याच्यामुळे भाषा समृद्धी वाढली, वाचन संस्कृती वाढली. त्याच्यामुळे मी लिहू लागलो सर. आणि माझा पहिला लेख जो प्रसिद्ध झाला, मला पहिलं व्याख्यान करावं लावलं ते माझ्या जाधव गुरुजींनी सांगितलं. मी इयत्ता 5वीमध्ये होतो आणि लोकमान्य टिळक जयंतीच्याबद्दल त्यांनी मला बोलायला सांगितलं होतं. मी नाही झालो, घाबरलो ना. माझं वय किती, 5वीमध्ये वय किती, 11 वय. 11 वयामध्ये सर स्टेजवर जाऊन बोलणं कसं शक्य आहे.
पण त्यावेळेला शिक्षक पण असे होते, नुसत्या डोळ्याच्या धाकामध्ये त्यांनी मला सांगितलं की बाबा रे नाही जाय, तुला बोललंच पाहिजे. मग त्यांनी मला सांगितलं तुला धडा आहे ना लोकमान्य टिळकांचा, वाच. आणि तो मला एका कोपऱ्यात बसून वर्गामध्ये वाचायला लावला, घोकंपट्टी करायला लागली. शेंगा खाल्ल्यानंतर शेंगा ते मग मी भाषणामध्ये तेच बोललो की ज्याप्रमाणे चिखलामध्ये कमळ उगवतो त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जन्म झाला आणि मी शेंगा खाल्ल्या नाहीत, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तेवढं बोललो आणि माझं भाषण संपलं म्हणून पाहुण्यांना नमस्कार केला आणि थांब. पण हे स्टेज डेअरिंग जे आहे ना, मग मी जेव्हा माझ्या हातात माईक होतो, मी आज कधी 1.5-2 तास आरामशीर बोलू शकतो, तुम्हाला माहिती आहे. पण मी बोलताना हातात मला पहिल्यांदा आठवतात तर बिंदू माझं बरं वाटत, संस्कारक्षम वातावरण हे अशा प्रकारचं. दुसरी एक गोष्ट अशी घडली साहित्याकडे वळायला. 1963 साली मी आमच्या शाळेमध्ये हस्तलिखित लिहित असे. आता हस्तलिखित म्हणल्यानंतर प्रत्येक वर्गाला लिहायला कंपल्सरी. शिक्षक होते, पावी खांडेकर होते, वैद्य सर होते, द्रविड सर होते, त्यानंतर पुन्हा आमचे नाज सोमण सर होते. काय सुंदर शिकवायचे सर. गणिताचे शिक्षक आहेत. हो, कोणी गणिताचे पण मराठीचे पण शिक्षक होते. त्यांना गणिताला कंगळाळकर सर होते आम्हाला. त्यांचा मार खाल्ला. हो, मार जबरदस्त का. अहो म्हणजे कंगळाळकर सरांनी मारल्यानंतर काही पावी खांडेकरांनी माझ्या एक मुस्काडीत मारल्यानंतर मी खोटं बोललो म्हणून. पण टर्निंग पॉईंट ऑफ लाईफ. नाही, मी ते वाचलं तुमच्या पुस्तकात. हो. ते प्रमेय आणि ते सिद्धांत एकाच पानावर लिहिल्यामुळे मार खावा. प्रमेय साध्य सिद्धता. आणि तुमच्याकडे एवढी क्षमता नव्हती की जास्त वह्या घेऊ हो, तेच सांगतो असं की माझी अत्यंत गरीब होती सर, खूपच गरीब होती. दुर्दैवाने म्हणजे दोन्ही घराणी, मातुल घराणं श्रीमंत होतं, वडिलांचं घराणं पण श्रीमंत होतं. पण काय नियतीची अशी काही लाट आली की अंगावरच्या कपड्यानिशी आम्हाला घरं म्हणजे माझ्या आजोबांना सोडावं लागली. पण त्या परिस्थितीची सर मला बसली. मी गरिबी प्रत्यक्ष भोगलेली आहे, त्याच्यामुळे मला प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे. आणि जगात राहावं कसं, वागावं कसं, बोलावं कसं, पैसा कसा खर्च करावा, किती खर्च करावा, गरजा किती असाव्यात, किती असू नयेत, हे मी फार परिस्थितीने मला शिकवलेलं आहे. तर अशा काही गोष्टी घडल्या. तेव्हा पावी खांडेकरांनी सांगितलं की काही पावी खांडेकरांची गोष्ट सांगतो. तुम्ही आता विषय काढला. त्यांचा मराठीचा त्रास चालू होता आणि माझ्याकडे सर पुस्तक नव्हतं. आता पुस्तक नव्हतं म्हणजे माझ्या परिस्थितीमध्ये माझे वडील हे बुक बाइंडर होते. पुढे आमचा प्रिंटिंग प्रेस होता, माझे काकाही प्रिंटिंग व्यवसायामध्ये होते. ती गोष्टी येईल पुढे सांगेल. पण त्यावेळेला गंमत अशी झाली की पुस्तक नसल्याकारणाने मी हिंदीचं पुस्तक काढून बसलो. आणि हिंदीचं पुस्तक काढून बसल्यानंतर पूर्वीचे लोक हुशार होते, पावी खंड चष्म्यातून बघायचे. त्यांना माहिती आहे मी डाव्या पानावरचं वाचतोय पण हा मुलगा उजव्या पानाकडे बघतो. हे त्यांनी एवढं मायन्युटली ऑब्झर्व केलं. ते माझ्यापाशी आले आणि मला बघितलं. मला म्हणले पुस्तक बघू. ते हिंदीतलं पुस्तक बघितल्यानंतर त्याचा पारा सर एवढा चढला की त्यांनी माझ्या एक कानसुरात मारली. पण शिक्षक कसं होते सर, ते ओळखत होते, माझ्या वडिलांना ओळखत होते, आमच्या वडिलांची माझी परिस्थिती त्यांना माहिती होती. अशा वेळी ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता ते घरी आले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता घरी आल्यानंतर येताना ते मराठीचं पुस्तक घेऊन आले. सर सांगा मला सर, आजच्या कालावधीमध्ये असे शिक्षक किती आहेत. आपल्या विद्यार्थ्याला मराठीचे पुस्तक नाही आणि तो घेऊ शकला नाही म्हणून तो माझ्या घरी मला मराठीचं पुस्तक आणून दिलेले पावी खांडेकर आजही माझ्या स्मरणात आहे. पुढे सर सगळं चित्र बदललं, सगळी परिस्थिती बदलली. कंगळाकरांच्या बाबतीत तुम्ही सर विषय काढला तर परिस्थितीमुळे माझ्याकडे वही पण नव्हती. आणि माझे वडील बुक बाइंडर असल्याकडे जुन्या वह्याची कागदाची मी बाइंडिंग करायचं आणि उरलेल्या कागदामध्ये आम्ही आमची बाइंडिंग की वही करून घ्यायचो. पण मला काटकसर करायचं. आणि कंगळाकर सरांचा दंड कसा होता की प्रमेय शिकवताना आकृती ही डाव्या बाजूला काढलीच पाहिजे आणि उजव्या बाजूला त्याची कृती वगैरे जे काय ते सगळे लिहायला पाहिजे. पण ते काय मला जमलं नाही सर. म्हणजे आणि त्यांनी ते बघितले की मी हा मुलगा एकाच पानावरती आकृती आहे, प्रमेय साध्य सिद्धता लिहितोय म्हणल्यानंतर त्यांचाही असा पारा चढला. आणि सर त्यांनी मला इतकं बेदम मारलं, डस्टरनी एवढं मारलं, मी खाली मान घालून फक्त रडत होतो. याच्यापेक्षा दुसरं काही नाही. तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला वह्या पुरवल्या नंतर मी म्हणजे तो एक अशा मनामध्ये अशी टर्निंग पॉईंट ऑफ लाईफ जे तुम्हाला म्हणलो. मग मी टर्निंग पॉईंट ऑफ लाईफमध्ये मी वह्या बनवायचा काढला कारखाना. मला बँक ऑफ इंडियाने 1,75,000 MSFCने 1,75,000 मंजूर केले. त्यावेळेला परिस्थिती काय होती ती आता आपल्या वेळेमुळे सांगता येणार नाही.
पण 1,75,000 1,75,000चा चेक माझ्या खिशात असून सुद्धा मला बसला पैसे नव्हते. ही माझी अवस्था. चेकचं काय काय, कंडक्टर काय चेक घेणार नाही सर. तर अशा परिस्थितीत दिवस काढले. आणि माझ्या वहीचं नाव मी समर्थ वही ठेवली ऑल ओव्हर महाराष्ट्र. आणि योगायोगाने काय राजकीय बॅकग्राऊंड आमच्याकडे होते. आमचे सातारचे अभयसिंह राजे हे त्यांचे आमचे संबंधही खूप चांगले होते. त्यांच्यामुळे मला गव्हर्मेंट अलॉटमेंट पेपरची होती ती क्वार्टरली 16 टन मिळाली. आणि एक्झरसाईज बुक्स मॅन्युफॅक्चरिंगचा माझा मोठा व्यवसाय सुरू झाला. आणि त्यावेळेला मला वही द्यायला नव्हती. कंगळाकरांनी मला एवढं मारलं, पण मी अख्ख्या महाराष्ट्राला वह्या पुरवल्या, इव्हन इंग्लिश स्कूलला पण पुरवले. अशी घटना घडली. अशा प्रकारच्या घटना. आणि पाठ्यपुस्तक मंडळाची कामंसुद्धा मी करत होतो. म्हणजे मला मराठीचं पुस्तक नव्हतं, तरी शेवटी पाठ्यपुस्तक म्हणजे मराठी, हिंदी, भूगोल सगळी पुस्तके लाखो म्हणजे 5-5 लाख ॲडिशन्स मी माझ्याकडे छापलेले आहेत आणि बाइंडिंग केले. अशा प्रकारचं सर आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट झाला. आणि पुढे मी माझ्या व्यवसायामध्ये अशा पद्धतीने पद्मजा प्रिंटर्स अँड पब्लिशर्स. व्यवसायाचं म्हणते हो. पण ते सर ते आचार्य आत्र्यांचे जे तुमचे संबंध आला आणि तुमचं नामांकन त्यांनी केलं विकसा. हां, 1963 साल माझ्या आयुष्यातील मला खूपच चांगलं असं वाटतं. कारण कसं आहे की माझा पहिला लेख 2 शाळेच्या हस्तलिखितामध्ये प्रसिद्ध झाला. तर तो माझ्या आईला मी सांगितलं की मला सरांनी पावी खांडेकरांनी सांगितलं की बाबा तुझा एक लेख होती. मग आई म्हणली ती समोर जी पुस्तकं पडलेली आहेत, या पुस्तकामध्ये कुठलंही पुस्तक घे तू आणि वाच आणि ते लिही सारांश. आता 9वीतल्या विद्यार्थ्याला मला कसं काय सारांश वगैरे लिहिता येणार, पण मी पुस्तक जे काढले ते योगायोगाने असं पुस्तक काढलं. त्या हातामध्ये स्वामी विवेकानंदचं पुस्तक आलं. त्या पुस्तकाचं नाव होतं साधना आणि विवेक. साधना नाव मोठं आहे, विवेकही नाव मोठं आहे. आणि माझ्या त्या बालवयामध्ये साधना आणि विवेक ही गोष्ट म्हणजे मला डोक्यामध्ये शिरणं आणि मला त्याचा अर्थच म्हणणं फार कठीण होतं. आई सुशिक्षित असल्याने तिने ते लगेच त्याबरोबर ओळखलं. म्हणजे ठीक आहे, एक काम कर, मी तुला सारांश सांगते, तू लिहून घे. मग त्यावेळेला माझ्या त्या सुविद्या आईने पाणी मागायला सांगितलं. तर अत्र्यांच्या रूमवरती माझी स्वयंसेवक म्हणून नेमणूक झाली. 3 दिवस साहित्य संमेलन असल्यामुळे त्यांचे माझे वारंवार म्हणजे संपर्क आले. एक दिवस काय झालं की त्यांनी मला पाणी मागितलं. आता पाणी मागितल्यानंतर मी ऑफिसमध्ये गेलो. खरं त्यांच्यामध्ये तिथे त्यांनी डेरा वगैरे काहीतरी ठेवला होता. पण मी ऑफिसमध्ये गेलो. लिमये सरांना म्हणलं की पाणी पाहिजे. लिमये सरांनी पाण्याचा तांब्या दिला, स्टीलचा तांब्या, त्याच्यावरती फुलपत्र वगैरे. आणि मी घेऊन गेलो. ते घेऊन गेलं. आचार्यामध्ये आवड होईल, तब्येत वगैरे एवढी जबरदस्त. मी कमरे एवढा त्यांच्या लागत होतं त्यावेळेला. असं मी बघितलं त्यांच्याकडे. मला म्हणले काय आणलंय? अरे काय आणलं? पाणी तर मी घेऊन गेलो ना. म्हणजे एक काम कर म्हणले, ते थत्ते जे कोण आहेत ना शिक्षक, ते थत्त्याने म्हणून आचार्य आत्र्यांना पाणी पाहिजे एवढंच सांग म्हणले, बाकी आचार्य. मी गडबडून गेलो ना. पाण्याचा तांब्या माझ्या हातात, तरी पण पाण्याचा तांब्या घेऊन परत मी ऑफिस गेलो. थत्ते सरांना भेटलो. थत्ते सर म्हणले आत्र्यांनी मला असं सांगितलं आहे. मी म्हणलं थत्ते सरांना की आत्रे म्हणाले की थत्ते सरांना सांग की तू पाणी आत्र्यांनी मागितलं आहे. आत्रे म्हणले काय मूर्ख आहेस का काय म्हणले. अरे हे काय भांडे म्हणजे फुलपात्र घेऊन गेलं का म्हणजे तांब्या म्हणले त्यांना. तर तेही हुशार होते. ते म्हणजे तसे काय तयारीचे होते. त्यांनी एवढी मोठी तांब्याची कळशी पाणी भरलेली आणि त्याच्यावरती तो स्टीलचा तांब्या देऊन मला त्यांच्याकडे पाठव. ते आत्रे म्हणजे काय अशी म्हणजे सगळे काम आत्र्यांचं आचारच होतं. आणि त्यानंतर ते पाणी बिणी पिले वगैरे, बसले वगैरे. मला म्हणले काय रे तुझं नाव काय? म्हणलं माझं नाव माधव उर्फ विलास गजानन सातपुते. थोडं छोटं नाव कसं काय? म्हणले माधव उर्फ विलास गजानन सातपुते. माझं नाव काय झालं माहिती आहे का? म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव आत्रे. तर तुझं नाव खूप छोटं वाटते म्हणले मला. का? तुझ्या वडिलांचं नाव काय? ते म्हणलं माझ्या वडिलांचं नाव पांडुरंग आणि त्यांच्या वडिलांचं नाव कृष्णाजी आणि त्यांच्या वडिलांचं नाव म्हणजे कृष्णाजीच्या वडिलांचं नाव म्हणलं केशवराव. म्हणजे मग तुझं शाळेत नाव असं पाहिजे माधव उर्फ विलास गजानन पांडुरंग कृष्णाजी केशव सातपुते पाहिजे. एवढं मोठं पाहिजे नाव. अरे म्हणले एवढ्या नाव मोठ्या नावाची काही गरज असते की? अरे मला फक्त आत्रे म्हणून ओळखतात, प्रके म्हणून ओळखतात. आपण तुझं नाव असं शॉर्ट ठेवलं तर चालेल का? चालेल म्हणलं, काय हरकत नाही. माधवसाठी मासा ठेवू का? मासा बरं नाही वाटत ना. मासा बरं वाटत नाही. मग विसा बरं वाटतं. विसा पण नाही बरं वाटत.
म्हणजे विगसा कसं वाटतं नाव? मी काय म्हणणार विगसा म्हणजे त्यावेळेला मला काही तेवढी बुद्धी नव्हती. आणि की मी तुला विगसा म्हणून हाक म्हणून हात मग 2 दिवस त्यांनी मला तिथे त्या रूममध्ये त्या कार्यक्रमामध्ये विगसा ए विगसा ए विगसा ए विगसा टप्पाच मारला. हे टप्पल मा माझं नामाभिकरण जे झालं ते विगसा जे हे नाव आहे आज साहित्यामध्ये सगळे मला विगसा नावाने ओळखतात तर त्या आत्र्यांनी केलं आहे. म्हणजे काय केवढा सर एवढा भाग्य अशा प्रकारची माणसं आयुष्यात भेटणं. एक गोष्ट सांगू का सर तुम्हाला? हां. तुमचं हे नाव ऐकलं ना मी विगसा हां तर मला असं वाटलं की या नावात पण सुद्धा एक रिदम आहे सर. हां सरगम जे आहे ना सा रे ग म विगसा प द नि सा हां तर त्याच्यात तुमचं सा पण आहे हो ग पण आहे फक्त वीच्या ऐवजी तिथं नि आहे. म्हणजे तुमच्या बरोबर. कवितेमध्ये जी लय करेक्ट असते करेक्ट संगीताबद्दल जी तुमची ओढ आहे बरोबर तर ते संगीताचा ताल तुमच्या नावात सुद्धा आहे. आहे. काय मोठ्या माणसांनी किती सुंदर नाव दिलं तुम्हाला. आणि सर संगीतात. काय आहे हे पूर्व कर्म आहे याच्यापेक्षा दुसरं काय नाही. हे माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला एवढं माणसं माणूस. बघा ना अत्यंत गरिबीत दिवस मी काढले. माझी आई श्रीमंत होती माझे वडील श्रीमंत होते दुर्दैवाने गरीब होते त्या गरिबीमध्ये भरडलो गेलो मी घरातला मोठा असल्याकारणानं मला बऱ्याचशा गोष्टी पण मला समजूतदारपणा होता आणि गरिबी भोगली सर बऱ्यापैकी आठवतात बरेचसे. पण पुन्हा तुम्हा सगळ्यासारख्या मोठ्या मोठ्या लोकांचा सहवास संस्कार जे माझ्यावरती घडले त्याच्यामुळे माझी मनस्थिती कधी विचलित नाही झाली सर. अशा स्थिर मनस्थितीत मी करत राहिलो आणि पुढे मग आज जी तुम्हाला अवस्था दिसते केवळ माझ्या संस्काराचं फलित आहे याच्यापेक्षा दुसरं काही नाही. नाही आपल्या ह्याच्यात असं जसं म्हणलं जातं की पंढरीला गेलेला माणूस पंढरीचे दर्शन पांडुरंगाचे दर्शन घेऊन आलेला माणसाचे सगळे दर्शन घेतात. हो हो काशीला गेलेला गंगेत स्नान केलेल्या माणसात सुद्धा सगळं दर्शन घेतात. तसं तुम्ही सरस्वतीमध्ये अंघोळ स्नान केलेलं आहे तर तुमच्या साहित्याचे दर्शन आम्हा श्रोत्यांना व्हावं असे मी तुम्हाला विनंती करतो. कारण सरस्वतीचं अवगाहन जे तुम्ही केलं आहे जेवढं स्नान तुम्ही केलं आहे म्हणजे तुम्ही सतत बाइंडिंगमध्ये प्रिंटिंगमध्ये साहित्याच्या सहवासातच राहिले. हो हो एक गोष्ट तुम्हाला त्याच्या अनुषंगाने एक गोष्ट सांगतो की साधारण आता इयत्ता 8वीमध्ये असतं. इयत्ता 8वीमध्ये असताना झालं काय की मला वडिलांच्या बरोबर किंवा काकांच्या बरोबर काम करावं लागत असे आणि व्यवसायामध्ये मी काम करत असे. शाळेत जायच्या आधी किंवा शाळा सुटल्यानंतर वडिलांना मदत म्हणून काम करत असे. पण मी उत्कृष्ट बाइंडर आहे. मी वडिलांच्या हाताखाली काकांचे उत्कृष्ट बाइंडर आहे उत्कृष्ट कंपोजिटर आहे प्रिंटर आहे सगळं आहे रुलर आहे. नाही आम्हाला माहिती आहे कारण तुम्ही माणसं सुद्धा बांधता. वह्या पुस्तकच नाही बांधत. तर हे माझ्या वडिलांनी काकांनी माझ्यावर केलेले संस्कार आहेत. तर एक दिवस काय झालं की आमच्या बाइंडिंग डिपार्टमेंटमध्ये एक पुस्तकाचं बाइंडिंगचं काम चालू होतं. तर त्याच्यावरती वडिलांच्या टेबलावरती एक कॉपर ब्राऊन शाईमध्ये क्रोमो आर्ट पेपरवरती छापलेला एक फोटो होता आणि त्या फोटोकडे नाव होते सरदार भगतसिंग क्रांतिकारक सरदार भगतसिंग. मी वाचले ते सरदार भगतसिंग पण ते फोटो सर मला एवढा भारावून गेला की बरेच 5-10 मिनटं त्या फोटोकडे बघितल्यानंतर हॅट घातलेला फोटो गोरा सुंदर मिशी असलेला देखणा फोटो. आणि मग मी वडिलांना सहज म्हणलं की बाबा दादा मी हे पुस्तकावरती फोटो चिकटवायचं पेस्टिंगचं काम करतो. म्हणजे नाही 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 म्हणजे अण्णा म्हणजे आमच्या काकांना विष्णुपंत काकांचं नाव त्यांना अण्णा म्हणत. त्या अण्णाला विचारले जाऊ. अण्णा म्हणजे आमचे पैलवान होते ते नजर बिजर म्हणजे अशी म्हणजे माणसं कापायची. मग मी तर काय म्हणजे आम्हाला तर कधी मारायचं झालं तर समोर बसवायचे असे मांडी घालून बसवायचे आणि 2-4 कानसुऱ्या तर मारायचे काही चुकलं बिजलं पण असा दरार. त्याने नाही रे पहिला अभ्यास कर हे इथं काय आता बाइंडिंगमध्ये यायची काही गरज नाही. ते काशीनाथ म्हणून आमचे जुने बाइंडर होते. म्हणले अण्णा या पोराने म्हणले पुस्तकं शिवलीत सुद्धा सेक्शन शिलाईचे कामसुद्धा ह्या पुस्तकाने केलेलं आहे म्हणले तर तुम्ही एक काम करा म्हणले त्याला लावू द्या ना. आणि झालं ना मग म्हणले लाव म्हणल्यानंतर मी 1000 पुस्तकांना ते सरदार भगतसिंगांचा फोटो चिकटवला ज्याला टायटल पेज आपण म्हणतो. टायटल पेजवरती एक फोटो चिकटवायची एक पद्धत असते मुद्रणामध्ये तर तो मी चिकटवला. आणि साहजिकच सर मला पुस्तक वाचायची इच्छा झाली आणि ते पुस्तक मी वाचून काढलं. सरदार भगतसिंग म्हणजे क्रांतिकारक माणूस सर म्हणजे असे प्रिन्सिपलची माणसं आणि देशात त्यांचं जे फोटो आहे ना सर ते आता 2 मिनिटं हो, चालेल. व्यत्यय आणून सांगतो की तो आहे इंग्रजांच्या पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी त्यांनी तो धारण केला होता. अच्छा अच्छा म्हणजे त्यांच्या मागे पोलीस होते हो. म्हणजे सँडर्स वध झाला होता सँडर्स आणि पोलीस दिल्लीचे बहुतेक लाहोरचे
रेल्वे स्टेशनवर होते. तर त्यावेळेस भगतसिंगने आपले ते सरदारजीचे केस असते ते कापून टाकले आणि त्याच्याऐवजी त्यांनी फेल्ट हॅट घातली हां आणि मोठा गाऊन तो Correct, correct. ड्रेस त्यांचा आहे तो. आणि एक दुर्गा भाभी म्हणून होत्या, एका क्रांतिकारकाची पत्नी, हो यांची पत्नी बनून गेली सर त्या काळात. हो 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 ग्रेट. दुर्गा भाभी म्हणून नाव प्रसिद्ध आहे त्यांचं. आणि त्यांचं एक मूल, कारण पोलिसांना माहित होतं की हे भगतसिंग हे अविवाहित आहेत म्हणून. तर हा सगळी वेशभूषा त्यांनी त्या वेळेत बदललेली. ती जी सगळीकडे प्रसिद्ध आहे ना त्यांची फेल्ट हॅट, तर तेव्हापासून ते प्रसिद्ध तर ते आहे. माझं पहिलं पुस्तक, म्हणजे मी त्याला पेस्टिंग केलेलं पुस्तक, मी बाकी बाइंडिंग काम करत होतो, परंतु मला भारावून टाकणारं जे पुस्तक होतं त्याचं. मी म्हटलं साहित्याकडे तुम्ही वळलात कसं काय. मग वाचन संस्कृती, आवाज आपण वाचन संस्कृती वगैरे म्हणतो, त्या काळापासून मी वाचायला, म्हणजे एका बैठकीमध्ये पुस्तकच वाचून काढलं. मग घरी काय सगळं सुशित वातावरण, अनेक पुस्तकं आईची पडली होती, वडिलांची पुस्तकं होती, तीही वाचायला सुरुवात झाली. तिथनं बसून लिहायला लागलो. असा सगळा तो प्रकार घडला. आणि पुढे मग काय झालं, व्यवसायात आलो, मुद्रण प्रकाशन व्यवसायात आली. म्हणजे 1932 साली आमची ही फर्म पहिली स्थापन केली होती वडिलांनी आणि काकांनी. आणि त्याचा विस्तार पुढे आता तुम्ही ऐकून आहेत की आजपर्यंत मी 1077 पुस्तकं छापलेली आहेत. त्याच्यामध्ये माझी ही आत्ता जी पुस्तकं दिसत आहेत ही आज 25 पुस्तकं माझी आहेत की मी स्वतःची माझ्या नावावर आहेत. त्याचा मला एक आनंद आहे की ज्याच्याकडे मराठी शिकताना पुस्तक नव्हतं, माणूस 25 पुस्तकं लिहू शकतो. एवढा व्याप सांभाळून एवढा व्याप सांगून सगळं लिहू शकतो. आणि माझं व्यावसायिक व्याप सगळं. हो आणि लिखाण. मग तुम्ही दिल्लीला आपल्या मुंबईला कसं काय शिफ्ट झाले मग साताऱ्याहून? मुंबईला काय झालं की योगायोगाने मला व्यवसाय माझा खूप वाढला आणि काही मोठी कामं मला मिळाली. म्हणजे अंधेरी इंडस्ट्रीयल किंवा अंधेरी चकाला इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये कामं मिळाली. मग पेपर सातारला मागवा, पेपर पुन्हा इथं कन्वर्ट करून ती तिकडे डिलिव्हरी करा. त्याच्याऐवजी लोकलच, म्हणजे पुण्यामध्ये असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, स्टेट गव्हर्नमेंटची जी टेंडर्स होती ती टेंडर्समध्ये मी शिरलो. मला स्टेट गव्हर्नमेंटची टेंडर्स मिळत असत. तो योगायोग होता आणि मोठ्या प्रकारचा व्हॉल्यूम झाला. माझ्याकडे सातारासारख्या ठिकाणी 100 माणसं जर कामाला होती आणि पुण्यासारखं तर 200 माणसं कामाला होती. पाठ्यपुस्तक म्हणण्याचं फार मोठं काम माझ्याकडे होतं. आणि पब्लिशिंगमध्ये असल्याकारणानं काय झालं की हा व्यावहारिक एक दृष्टिकोन की माझ्या प्रेसमध्ये, माझ्या कारखान्यामध्ये साहित्यिक लोक परगावून आले तर त्यांची उतरायची व्यवस्था मी केली होती. एक रूम स्पेशल, त्याच्यामध्ये छोटी कॉट, सिंगल कॉट, टेबल, खुर्ची, टेबल लॅम्प वगैरे अशा प्रकारची, की जेणेकरून मी कृपा तपासायला जर आली तर ती कुठे पुन्हा घरी जाऊन ती कृपा तपासून त्याच्या लॉजवर राहण्यापेक्षा माझ्याकडे राहायची. तर काय माझा परिचय बऱ्यापैकी झाला, तर लोकही मला ओळखत होते. सातारा काय पुणे या ठिकाणी त्यांचे जेवणाची खाण्याची, पण ते कॉर्डियल रिलेशन्स आमची लेखकांची, कवींची जी झाली ती मला व्यवसाय, त्याचा मुख्य व्यवसाय वर्धिष्णू होणं हा तर माझा त्याच्यात विषय. पण मैत्रीचे संबंधसुद्धा खूप चांगले माझे निर्माण झाले आणि मला पुढे खूप मोठे साहित्यिक भेटले. एक गोष्ट सांगायची राहिली सर, की जशी आचार्य यात्रेंची गोष्ट झाली निविगसा, तेव्हा योगायोगाने काय झालं की दत्त वामन पोद्दार हे माझ्या आईचे नातेवाईक होते आईकडून. आणि लोककवी मनमोहन नातू हे माझ्या वडिलांचे मित्र होते, स्नेही होते. त्यामुळे त्या कालावधीमध्ये ते दोघंही आमच्या घरी उतरले होते. आणि मी बुक बाइंडर असल्यामुळे काय झालं की श्याम भुरकी हाताचे प्रख्यात लेखक आहेत, तर ते आमच्या बरोबरचेच माझ्या चुलत भावाच्या वर्गात होते. तर त्यांनी एक छोटीशी पॉकेट डायरी आमच्याकडनं बाइंडिंगसाठी करून घेतली. एवढी या साईजची अशी डायरी त्यांनी करून घेतली होती. आणि मग मी ती केली. मी करतो माझ्यासाठी म्हणून मी अगदी सुंदर, म्हणजे बांबू छाप ज्याला कागद म्हणतात अशा प्रकारचं कागद वापरून अत्यंत रेक्झिन अशी छान सुंदर 200 पेजेसची स्वतः फर्स्ट क्लास बाइंडिंग असल्या कारणानं उत्तम करून घेतली. आणि मला छंद लागला की चांगल्या लोकांच्या सह्या घ्यायच्या. म्हणजे ठाकूरदास सर भेटले, ठीक आहे, राहुल भेटला, त्याची सही घ्या. मग मी कोणाकडे सांगितलं, पंडित नेहरूंची सही सर माझ्याकडे होती, हेलनची सही माझ्याकडे होती, राज कपूरची सही माझ्याकडे होती, संजीव कपूरची सही होती, हे नटनाट्यांची सही होती. या लोकांचे कसं काय सांगतात? मुंबईला असल्या कारणाने मी जाऊन भेटलो ना. पुढे मी या लोकांची कामं पण केली. कामं पण म्हणजे दिलीप कुमार साहेब कॅलेंडर्स वगैरे छापली. दिलीप कुमार सायरा बनू देवानंदची कॅलेंडर्स पण मी छापली, ते आहेत माझ्याकडे, मी कधी तिथे दाखवेन तुम्हाला. म्हणजे फार हा मोठा विषय आहे अगदी माझ्या. चित्रकार असल्यामुळे अँगल होता. हो सगळं ते राहिले, चित्रकाराबद्दल आपण बोलायचं राहिले. पण हे जे झालं त्यामुळे मला साहित्यिकांचा सहवास लाभला आणि मी लिहित राहिलो सातत्याने. आणि हे जे तुम्हाला मी सांगितलं की लोककवी मनमोहन नातू आमच्याकडे उतरले होते. आणि झालं काय
की 3-4 दिवस राहिल्यानंतर त्यांनी परळी म्हणजे सज्जनगड, चाफळ, गोंदावले हे सगळं फिरून आले. आमच्या घरीच मुक्कामाला होते. आणि नंतर मग पुण्याला परतण्याच्या दृष्टिकोनातनं ते जिन्यातून पाय उतारत होते. तर मी लगबगीने काय केलं की माझी ती वही काढली माझ्या दप्तरातनं किंवा माझ्या ड्रॉवरमधनं आणि म्हणलं, काका मला तुमची सही द्या. लोककवी मनमोहन नातू, प्रख्यात कवी, तर त्यांनी मला त्यावेळेला विचारलं, या सह्या बघितल्या, अरे या इतक्या लोकांच्या सह्या तू कशासाठी घेतल्यास? मी काय उत्तर देणार सांग? या लोकांच्या सह्या मी का घेतल्या मी उत्तर नाही देऊ शकलो. बट ते म्हणले, ठीक आहे, ज्या ज्या लोकांच्या तू सह्या घेतल्यास त्या लोकांचा आदर्श ठेव आयुष्यात. बघा केवढं मोठं झालं. म्हणजे हे पण आता त्यावेळेला समजण्यासारखी गोष्ट नव्हती. आणि त्यांनी मला 4 ओळी ज्या लिहून दिलेल्या आहेत, तर सर आजही मुखत करेल. 1963 साली लोककवी मनमोहन नातू मला 4 ओळी संदेशवर लिहून द्यात. तर त्या अशा आहेत मित्रांनो, ह्या वाचण्यासारख्या आहेत, लक्षात ठेवण्यासारख्या आहेत, अभ्यास करण्यासारख्या आहेत. ते म्हणतात, अरे उसे असावे गरुड पिसांचे, उसे असावे गरुड पिसांचे, पिसे असावे ज्ञानेशाचे. उसे असावे गरुड पिसांचे, पिसे असावे ज्ञानेशाचे. बुडबुड घागर बुडूनी जावी, बुडबुड घागर बुडूनी जावी आणि तीरावर छाटी दिसावी. सर काय ह्या 4 ओळीचा अर्थ समजायला माझ्या वयाची 50 वर्षे लागली सर. पण आजही मुखोद्गत आहेत. म्हणजे लहानपणी जे संस्कार झाले, या वयामध्ये जे संस्कार झाले की मी मध्यंतरी याच्या आधी मी तुमच्याशी बोललो की बिंदू माधव गुरव या सरांनी आम्हाला जी कविता शिकवली मराठीमध्ये इयत्ता 5वीमध्ये असताना, ती कविता सर त्याचे अगदी सोपे शब्द होते. आज 73व्या वर्षी सर माझी कविता पाठ आहे. म्हणजे त्या शिक्षकांनी माझ्यावरती केलेले संस्कार किती म्हणजे काय म्हणतात असे रुजलेत ते तुम्ही विचार करा. म्हणजे शिक्षकही त्यावेळेचे किती मोठे असतील. तर ती कविता अशी होती, ती कविता ज्यांनी लिहिली त्या कवीचं नाव आहे हरी सखाराम गोखले. अगदी सोपी आहे. चांदोबा तो खाली आला, चांदोबा तो खाली आला आणि हौदामध्ये बघ बुडला. काय सोपे शब्द. चांदोबा तो खाली आला आणि हौदामध्ये बघ, चांदोबा तो खाली आला आणि हौदामध्ये बघ बुडला. कशास उलटे चालावे पायन भाला लावावे, कशास उलटे चालावे आणि पायन भाला लाभावे. किती उंच हे आभाळ तेथून हौद किती खोल, तरी हाताई आई आई गंमत बघूया चला तरी. चांदोबा तो खाली आला हौदामध्ये बघ बुडला. किती सोपं आणि सहज आहे. आज सर म्हणजे आता 73 वर्षापूर्वी मला शिकवलेली कविता, 70 वर्षापूर्वी शिकवलेली कविता, शब्द काय विचार करा, शब्दांचं गारुड काय तुम्ही विचार करा. एक गोष्ट आणखीन सांगतो की तुम्ही दवी केसकरांचं नाव ऐकलं असेल. घरात हसरे तारे असता पाहू कशाला नावाकडे. ते माझे गुरु वर्ग सर. तर मुळामध्ये मी कविता लिहायला कसा लागलो. माझा व्यवसाय मोठा असल्याकडनं काय झालं की मला थोडासा अहमपणा आला होता. म्हणजे गर्व झाला होता की मीच महाराष्ट्रामध्ये टोलेजंग काम करणारा माणूस मीच. असे म्हणजे रस्त्यावरती गठ्ठे घेऊन जाणारा मुलगा, वडिलांनी गठ्ठे बांधून द्यायचे आणि मी ज्यांचं काम असेल त्यांच्या घरी नेऊन द्यायचे. म्हणजे वेस्ट इंडिया ट्रस्टी वगैरे मी काम गठ्ठे नेऊन द्यायचं शाळेत जाताना आणि येताना पण. म्हणजे हमालीचं काम सुद्धा मी केलं. हे मला सांगायला लाज काही वाटत नाही. पुढे माझ्याकडे हमालच कामाला लागले. 10 हमाल माझ्याकडे कामाला होते. बेल उतरून घ्यायच्या, बाल सोडायचे. हा माझ्या प्रारब्ध भागाचा योग आहे. पण गंमत अशी झाली की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माझी मोनोपोली होती एक प्रकारची. वरपर्यंत संबंध असल्याकारणे काय नाही, सातपत्यांनाच काम द्यायचं, आपणच काम द्यायचं असं म्हणायचं नाही. पण रत्नागिरीमध्ये MIDC जेव्हा डेव्हलप झाली तेव्हा तिथे ऑफसेट प्रिंटिंग सुरू झालं. माझा पुण्यामध्ये व्यवसाय झाला, माझं पुण्यामध्ये ऑफसेटचं कामगार चाललं. पण मला त्या टेंडरला चॅलेंज आलं आणि मला त्या एक्झिक्युटिव्ह एंडिंगने सांगितलं की आप्पा एक गोष्ट झाली की रत्नागिरीमध्ये तुम्हाला एक कॉम्प्युटर आलेला आहे आणि ते कॉम्प्युटर आलं आहे तर तुम्ही फक्त 5% मला वरनं म्हणजे माझ्या मित्रांनी वरच्या लोकांनी त्यांनी सांगितलं की आप्पाला काम द्या, काय असेल ते ॲडजस्टमेंट करून द्या. त्यावेळी ते चालत असेल. 5% फक्त तुम्ही रेट कमी करा आणि तुमची ऑर्डर नाही. मी त्याला फोनवरती सांगितलं मी काही रेट बीट कमी करणार नाही, माझं आहे काम असं आहे, ज्याला करायचं आहे त्याला करू द्या. हे मी त्या अहंकाराच्या भूमिकेमध्ये गर्वाच्या भूमिकेने बोलून गेलो. पण त्याने मला परत बोलवून घेतलं मिटिंगसाठी. म्हणजे जाऊया मिटिंगला. मग मी
माझा ड्रायव्हर, माझे वडील, माझ्या पुतण्या, माझे चुलत भाऊ आणि म्हणलं चला जाऊन येऊ. म्हटलं मी मिटिंगला जाईल, तुम्ही काय रत्नागिरी फिरायची, काय फिरायचं ते फिरा. आणि सर त्या मिटिंगमध्ये मी कर्टली सांगितलं की मी रेट कमी करणार नाही. 1987 साली सर 9 लाखाची ऑर्डर माझ्या डोळ्या देखत येईल. 9 लाखाची ऑर्डर डोळ्या देखत जाणे म्हणजे माझ्याकडे एवढे काम करणारी माणसं आहेत, त्यांचं काय करायचं. ऑफिसच्या केबिनमधनं मी खुर्चीतनं बाहेर आलो, उमऱ्यातनं बाहेर पडल्यानं माझ्या डोळ्यावर काजवे चमकले की बाबा ठीक आहे, एवढा मोठ्या कामाचा व्हॉल्यूम गेला म्हणजे करायचं काय. उदासीन झालं. तिबा पॅलेसपाशी गेलो, मला म्हणलं जाऊया आता कुठेतरी. तिबा पॅलेसपासून खाली ती पावसची खाडी दिसते. म्हणलं पावसला जावं. मग पावसला गेलो. पावसला स्वरूपानंदांच्या तिथे त्या आश्रमामध्ये थांबलो, मुक्काम केला. मला रात्रभर झोप नाही. पहाटे सर, इट्स अ फॅक्ट सर, ही खरी गोष्ट आहे, सत्य गोष्ट आहे. मी कविता कशी लिहायला लागलो. इतर लोकांची पुस्तक मी साहित्याची छापली, पण मी लिहायला लागलो कविता. तर पावसच्या स्वामी स्वरूपानंदांच्या चिदंबरम गुहेमध्ये खाली मी जेव्हा गेलो आणि अत्यंत विमनस्क अवस्थेत जेव्हा बसलो होतो, तेव्हा माझ्याकडे सर शब्द आले, फुलासारखे शब्द. हे उल्लेख केला. महाकाय वादळी लाटे, महाकाव्य महासागरी महाकाय लाटा विरतात अंतरी तुझ्याच रे अंतरी, अशा काहीतरी ते शब्द. पहिली ओळ सर, सिन्स फ्रॉम दॅट टाईम, त्या क्षणापासून मी आजपर्यंत रोज कविता लिहिते. तुम्हाला माहिती आहे, रोज कविता लिहिते. ही ती दयाघनाची देणगी आहे. स्वामी स्वरूपानंदांचा कृपा आशीर्वाद आहे. लिहितो म्हणण्यापेक्षा लिहिली जाते तुमच्या माध्यमातून. आणि आत्मरंग हा जो माझा पहिला काव्यसंग्रह छाप झाला, त्याला शांताबाई शेळकेंनी, त्यानंतर प्राचार्य बलवंत देशमुख, त्यानंतर डॉक्टर दासी देसाई आमचे प्राचार्य, त्यांनी अत्यंत माझी कविता वाचू नका, शांताबाई शेळकेंची, दासी देसाईंची प्रस्तावना, बलवंत देसाईंची प्रस्तावनाच वाचा, इतके सुंदर. शांताबाईंनी सांगितली तुमच्यावरती संस्कार घडलेत, अरे तुझ्यावरती कविता ही बरोबर होत असते. बरोबर. जशी स्त्री प्रसूत होते आणि माता होते, किंवा स्त्री पुरुषाला जेव्हा एखादा अपत्य जन्माला होतो त्याला आईबाप ही संज्ञा प्राप्त होते, तशी कुठल्याही स्त्रीला किंवा कुठल्याही पुरुषाला कविता जेव्हा प्रसवते तेव्हा ती कवित्री किंवा कवी होतो. हो बिलकुल. असं ते इट्स म्हणून कवी आहे. त्यांचा एक संदर्भ सांगतो, हो, तुम्हाला हो, बोलायला हो, होतो, हो. कारण मला नाही हो, बोललं हो, पाहिजे, हो, तुम्हाला हो, ठीक आहे, ठीक. बोलतं करायचं. तो इट्स काय म्हणतो की कविता, हिंदीत सांगतो जरा, कविता या तो लिखी न जाए और लिखी जाए तो ऐसे जैसे पेड़ों पर पत्ते उगाते हैं. हो, ग्रेट ग्रेट. झाडाला पानं जसे सहजतेने सरळ येतात त्याप्रमाणे कवितेचे शब्द सुचले पाहिजे आणि आले पाहिजे. प्रयत्नसाध्य कविता होत नाही. हो, हो, तुमच्या बाबतीत तेच आहे. हो. तुमच्याकडे शब्दांचं एवढं, आणि मला आश्चर्य वाटतं तुमच्याकडं शब्दसंचय जे आहे तो सगळं सांस्कृतिक शब्दांचा संचय. तुमच्या कवितेत कुठं वैताग, कुठं अपशब्द, अशी त्याचं कारण खडखडाट नाही सर. त्याचं कारण काय माहिती कसं, मी तुम्हाला म्हटलं सहवास तुमचा असा असतो. आणि योगायोगाने माझा व्यवसाय मुद्रणाचा असल्याकारणानं मी प्रूफ रिडिंगची जी कामं केली, 1077 पुस्तके मी तिला छापलं. बंगलोरचंच एक पुस्तक मला कमलिनी प्रकाशनचं आज माझ्याकडे चालू आहे का, तर ही पुस्तकं छापली. त्यातली 500 पुस्तकं तर मी छापली, बाकीची माझ्या वडिलांनी काकांनी छापली असेल ती गोष्ट अलीकडे जास्त. पण मी ही जी पुस्तकं छापली हे माझा एक दंडक आहे सर. कोणाचं जरी पुस्तक आलं आणि कोणी अगदी म्हणजे अगदी सुविद्य प्रूफ रिडरने जी तपासलं असलं तरी मला स्वतःला ते नजरेखालनं घालायची इच्छा असते आणि मी घालतो. म्हणजे तुम्ही म्हणाल तर मी ही जी काय 700-800 पुस्तकं असतील ती मी स्वतः माझ्या नजरेखालनं घातलेली आहेत आणि मी ती वाचलेली आहे. आणि त्यामुळे मग आपसुकच शब्द माझ्याकडे येत राहील. आता शब्दांच्या बाबतीत तुम्हाला मी सांगतो की द.भी. कुलकर्णी माझे गुरु, तो विषय आपला नंतर येईल. द.भी. कुलकर्णी बोलता बोलता म्हणले आंभरुणी शब्द माझ्या आयुष्यात मला कधीच मी इतक्या वर्षाच्या कालावधीत ऐकला नाही. मग सरांना, सर म्हणजे माझे गुरु होते आणि सर म्हणजे वाचस्पती, आणि काय त्यांच्याबद्दल तुमच्याकडे बोलायला एवढं सर की विषय इकडून तिकडे जाईल. हो, तो प्रसंग राहून जाईल आपला. हो, हो. तो घरात हसरे तारे. हो, येणार ते घरात हसरे तारे. हे जे कवी होते द.भी. केसकर, त्यांचा आणि माझा परिचय असा झाला. म्हणजे ते शिक्षक होते आम्हाला इंग्लिश स्कूलला, पण मी टेक्निकलचा विद्यार्थी असल्यामुळे माझा त्यांचा त्या इंग्लिश स्कूलमध्ये संपर्क आला नाही. पण माझ्या गाण्यांना म्हणजे 110 गाणी मी जी लिहिली, म्हणजे मी गायली स्वतः. मी थोडासा, मला बऱ्यापैकी आवाज आहे, मला रिदम आहे, मी गातो थोडासा. तर मी म्हणली ते आमच्याकडे
सातारला एक यदुनाथ शहा म्हणून माझा मित्र होता. त्यांनी मला ते काय म्हणतात FM रेडिओवरती ते स्पीकर सगळं आणून दिलं आणि रेडिओवरती म्हणले तुम्ही गा आणि ते रेकॉर्ड ते मी रेकॉर्ड केलं. ते रेकॉर्ड केलं. ते चंद्रकांत भिसे म्हणून धर्मेंद्र जे ॲक्टर आहेत त्यांचं डमीचं काम करणारे जे गृहस्थ होते अरे वा. ते सातारचे होते. त्यांना बासरी वाजत येते आणि त्यांना कुणी तिकडलं हे बाबा पैसेवाला माणूस आहे आणि हे तुम्हाला कुठेतरी एक पिक्चरची स्टोरी लिहिली होती. त्यांचं माझ्याकडे येण्याचं कारण की आपण मला फायनान्स म्हणून मला म्हणजे एवढं काय मोठं नव्हतं पण त्याचा तो गैरसमज झाला. पण ते आलेच माझ्याकडे येत असत आणि ते म्हणले तुम्हाला एवढे छान तुम्ही गाणं म्हणता म्हणले कविता म्हणता तुमच्या. तर चंद्रमोहन हांगेकर म्हणून संगीतकार होते त्यांना मग मी चंद्रमोहन हांगेकर ते सातारला सुप्रिटेंडेंट इंजिनियर होते. त्यांचा बंगला होता छानपैकी. त्यांच्याकडे मी गेलो. त्यांनी मला ओळखलं कारण डिपार्टमेंटचं काम आहे माझ्याकडं. म्हणजे आपण स्टुडिओमध्ये रेकॉर्ड मग त्यांनी ती माझी गाणी स्वतःच्या आवाजामध्ये रेकॉर्डिंग केले. त्याचे 100 कॅसेट काढल्या आणि मला त्यावेळेला तिने सांगितलं एक काम करा तुम्ही दवी केसकर सरांना भेटा. म्हटलं कोण दवी केसकर? म्हणले घरात असले तारे असता पाहू ज्याला पाहू असं गाणं ज्यांनी लिहिले आहेत. त्यांनी इंग्लिशला शिकलं आणि ते वाईला राहतात. योग असं की माझी भाऊसाहेब वाईची असल्या कारणाने मी लगेच दवी केसकरांना फोन लावला. त्यांची वेळ घेतली आणि लगेच गेलो. उत्तम स्वागत केलं सर त्यांनी माझं आणि असे खुर्चीत बसले. स्टूल ठेवलं. स्टूलवर त्यांचा रेडिओ ठेवला. रेडिओवरती माझी कॅसेट टाकली आणि जी स्टार्ट केली 1 तास 10 मिनटं सर त्या दवी केसकर सरांनी माझी कॅसेट ऐकली आणि माझ्या कानात म्हणले सातपुते तुमचे शब्द चुरून घ्यावेसे वाटतात. अरे वा. एवढा मोठा माणूस एवढी मोठी व्यक्ती. तर घरात लता असे मंगेशकर लता मंगेशकरनी तिथं सांग त्यांचा पुढची त्यांच्या बोलण्यामुळे आणि माझी खूप घरबाची समज आहे. ते माझ्याकडे येत असत राहत असत आणि मी त्यांच्याकडे जात असत. अनेक कार्यक्रम आले. मग त्यांच्यामुळे माझ्या ओळखी झाल्या. कोण यशवंत देवांची ओळख झाली. नंदू हुनपची ओळख झाली. सुधीर फडकेंची ओळख झाली. अशोक पत्कींची ओळख झाली. ह्या सगळ्या मान्यवरांच्या ओळखी माझ्यामुळे त्यांच्यामुळे झाल्या. पण त्यांनी मला सांगितलं की म्हणजे बोलता बोलता असायचं की घरात हसरे तारे हे मला शब्द सुचले कसे. એટલે दिवाळीच्या वेळेला मी म्हणजे अंगणामध्ये फटाकडे उडवायला काय ते फुलबाजा उडवायला जेव्हा गेलो होतो तेव्हा वरती आकाश बघितल्यानंतर आम्हाला ते सगळे जी रोषणाई होती ती ताऱ्यासारखी दिसली. म्हणून मी माझ्या समोरच्या माणसाला म्हणलो अरे बघा ना मुलांना जरा बाहेरचे सगळे तारे दाखवा सगळे. तर त्याची बायको त्या शेजारी होती ती त्या शेजाऱ्याला म्हणाली अहो म्हणले हे घरात एवढे हसरे तारे असताना म्हणजे बाहेरची आकाशातले तारे कशाला बघू. दवी केसकरांनी तेवढेच शब्द उचलले सर आणि घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे हे गीत रचलं सर. ते गीत पुढे HM यांनी रेकॉर्डिंग केलं आणि ते गायलं लता दिदींनी गायलं आणि ते लता दिदी त्या गाण्यावरती एवढ्या भारावून गेल्या. त्या शब्दांनी लता दिदींच्यावरती एवढं गारूड केलं की पहिल्यांदा लता दिदी स्टुडिओतनं प्रभुकुंजमध्ये गेल्या तेव्हा त्याने HMला फोन केला की म्हणले आत्ता ज्या मी कवींचं गाणं गायलेलं आहे त्यांचा फोन नंबर नाव मला पाठवा. बरं लता दिदी म्हणलं HMने लगेच त्यांना पाठवलं. पण त्याला हल्ली काही मोबाईलसारखी सोय नव्हती सर. त्यांनी लगेच लाईटिंग कॉल लागला. त्यांच्या मिसेसनी उचलला आणि दवी केसकरांना खूप आनंद झाला. प्रख्यात गाणं सबरत निजत ज्या आपल्यासारख्या माणसाला गाणं सबरीत नुसत्या दिसल्या तरी आपण भारून जातो. यांनी ते प्रत्यक्ष त्यांना बोलवलं. केव्हा येणार तुम्ही? ते म्हणजे मी या रविवारी येत्या रविवारी म्हणले मी तुमच्याकडे येतो डेक्कननी येतो. आणि त्या आनंदाच्या भरात दवीने तो फोन रिसिव्ह ठेवून दिला. दिदींना प्रश्न पडला म्हणले येतो म्हणले डेक्कननी येतो म्हणले विटीला उतरतं म्हणले अबा ह्या माणसाला ओळखणार कसं. माझा ड्रायव्हर त्यांना आणेल गोष्ट केली ड्रायव्हर ओळखणार कसं. मग त्यांनी परत लाईटिंग कॉल लावला आणि परत लाईटिंग कॉल लागल्यानंतर त्याने विचारलं सर गडबड करू नका मला हे सांगा की माझं घर तुम्हाला माहीत नाही आणि तुम्हाला मी ओळखत नाही किंवा माझा ड्रायव्हर पण ओळखत नाही. माझा ड्रायव्हर तुम्हाला VT स्टेशनवरती न्यायला येईल. तर ठीक आहे म्हणलं. कारण तुमच्या ड्रायव्हरला एवढंच सांगा कवी मिश्किल असतं की रेल्वे प्लॅटफॉर्म VT स्टेशनचा खाली झाल्यानंतर मोकळा झाल्यानंतर तुम्हाला अख्ख्या प्लॅटफॉर्म अत्यंत बावळट अत्यंत काळा कुट्ट आलं शकत नाही फक्त दात पांढरे आणि चॉकलेटी काडीचा चष्मा असलेला वेंधळा माणूस बिनइस्त्रीचा शर्ट आणि हातात म्हणजे उजव्या हाताला गुंडाळलेली खाकी पिशवी असा जो वेंधळा माणूस दिसेल तो म्हणजे दवी केसकर एवढं समजा. ह्या विनोदाचा भाग आहे. पण मग ते लता मंगेशकरची आणि त्यांची भेट वगैरे झाली. मी असं ऐकून आहे सर
की लता मंगेशकर हे त्यांच्या बोलण्यात आलेलं आहे सरांच्या, की घरात हसरे तारे असता हे शब्द लता मंगेशकरांना एवढे भावले की त्यांनी त्यांच्या त्या प्रभुकुंजेमधल्या दालनाला घरात हसरे तारे नाव दिलेलं. सर, हल्लीच्या नवकवींनी, इव्हन मी प्रस्थापित कवींची सुद्धा नावं केली, की एखाद्या कवीचे शब्द एवढे म्हणजे माणसाच्या काळजात घुसतात की आपल्या स्वतःच्या बंगल्याला सुद्धा नाव किंवा बनलेल्या दालनाला नाव सुद्धा त्या घासरे तारे किंवा अशा प्रकारच्या शब्दात देतात. तर अशा प्रकारचं लेखन होणं अभिप्रेत आहे लोकांच्याकडे. आता काय होतं, नवी कवी सर आत्ता लिहितात, चारोळी लिहिली की त्यांना वाटतं मी कवी झालो. अरे नाही रे, कविता ही साहित्य ही तपश्चर्या आहे, साहित्य ही साधना आहे आणि ती साधना केली पाहिजे, तपश्चर्या केली पाहिजे, तरच सरस्वती प्रसन्न होते. हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. मी जेव्हा मलाकडे शब्द येतात, मी लिहितो. लिहिल्यानंतर एक समजा 10 ओळी झाल्या, 15 ओळी झाल्या, 20 ओळी झाल्या, तर सर मी ते 100 वेळा वाचतो आणि 100 वेळा वाचल्यानंतर प्रत्येक ओळीत त्या शब्दामध्ये बदल जातो आणि एक छानपैकी कविता तयार होते आणि तुमच्यासारखे लोक त्याला दाद देतात. ते इदम नम आहे ते त्याचे आहे, सरस्वतीची कृपा आहे. व्यवसायाची शिस्त कवितेत सुद्धा असते. हो हो हो, अगदी अगदी अशा प्रकारचे. असा हा सरस्वती कशी प्रसन्न होते याचं हे उदाहरण आहे. पुढे आता पुढं एक विचारायचं होतं मला तुम्हाला, की तुम्ही साहित्याची ही जी कविता लिहिता, हो, त्या कविता लिहिण्याची प्रक्रिया काय तुमची? म्हणजे अशा कोणत्या वेळेवर किंवा कोणत्या मनस्थितीत, का असं काही काळ वेळेचं बंधन नाही? नाही लिहिण्याचं काय असं सर, काय आहे माहिती का, आपण निसर्गाकडे जर बघितलं, कारण ते काव्य लेखनाची हो, प्रक्रिया प्रत्येकाची वेगवेगळी आहे. आलं लक्षात घालून तुम्ही त्याच्यात किती समरस होता, की तुमच्या सभोवतालच्या वातावरण आहे, सभोवार जे तुमचं वातावरण आहे, त्या सभोवरच्या वातावरणामध्ये तुम्ही आत्मीयतेने किती टिपता किंवा एकमेकांच्या सुखदुःखांच्या वेदनामध्ये तुम्ही किती समरस होता, त्या समरसतेची तीव्रता किती त्याच्यावरती अवलंबून आहे. अहो, ढगांचा गडगडाट होतो, आपल्याला कळतं कधी होतं, केव्हाही होतं ना. वीज पडते, नदी वाहते, कशी वाहते, नदीच्या उगमापासून म्हणजे गोमुखापासून बघितलं तिचं विस्तरणार क्षेत्र तुम्ही बघा, तिचा खळाणारा बघा, तिचा अव्याहत नाद बघा किंवा गाण्याचं होते बघा. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्यात नैसर्गिक आहे. आलं लक्षात नाही. पाऊस पडतो म्हणजे ठराविक गेलं सांगून पडतो अशा तर बघा बिलकुल नाही. तसेच शब्द हे वळवाच्या पावसात पडणाऱ्या गारासारखे टपटप पडतात. त्याला काळ वेळ बंधन कुठलंही नसतं, पण त्या गाऱ्याच्या पावसामध्ये भिजण्याचा आनंद घेणारी आपली मनस्थिती पाहिजे आणि त्या पडणाऱ्या गाड्या आपण टप 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 पटकन वेचल्या पाहिजेत आणि त्या गारांची फुलं होतात, फुलांची अक्षरं होतात. पावसाच्या गाण्याचा विषय काढला म्हणून विचारतो की तुमच्या व्यक्तिगत जीवनात तुम्ही एक अशी कविता लिहिली होती, तुमचं प्रेमविवाह झालेला आहे. हो, माझा प्रेमविवाह झालेला आहे. त्या वेळेस तुम्ही अशी एक पावसाची ती कविता सांगा, त्यांना बरं वाटतं. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. माझा प्रेमविवाह झाला. म्हणजे पहिली भेट कशी झाली काय, म्हणजे तुम्हाला जेवढं नाही सोयीचं वाटेल. काय होतं सर माहिती का, सहवास ह्याला प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. माझं कॉलेज मी झाल्यानंतर माझ्या व्यवसायामध्ये काम करत असे, पण माझी जी आत्ताची जी पत्नी आहे ती माझ्या समोर राहत होती. मग त्या पत्नीकडे तिच्या मैत्रिणी वगैरे सातत्याने येत असे. मग तिला गणिताची अडचण आहे, मराठीची अडचण आहे, हिंदीची अडचण आहे, काही अडचण असली की ते मला विचारायला यायचे. थोडक्यात नाही, गणित सुटत नाही ते विचारत होतं, आयुष्याचं गणितच सुटलं सर. म्हणजे हे कुठलं? मुंबई? सातारा. माझी पत्नी सातारची. माझा जो व्यवसाय होता त्याच्या समोरच तेरे घर के सामने वगैरे असा तो प्रकार आहे. तर ते जमलं सगळं. आणि पण आमचा एक नियम होता सर, म्हणजे हल्ली सारखी ज्याला काय म्हणतात उच्चृंखलता त्या प्रेमामध्ये नव्हतं. आम्ही एकमेकांना संयमी आणि एकमेकांना आम्ही प्रेमपत्र पण लिहित असो. पण माझी पत्नी ही माझ्यापेक्षा खूप हुशार, की माझ्या चिठ्ठ्या ज्या काही पत्र होती ती तिने तिच्या संगणी ठेवली, पण तिची लिहिलेली एखादी चिठ्ठी असेल ती माझ्याकडे तिने कधी ठेवली नाही, ती तिच्याकडे परत घ्यायची, म्हणजे मी रिकामच झालो. पण आमचं एक नैतिक बंधन आम्हाला असं होतं की आम्ही रोज संध्याकाळी, माझा व्यवसायाचा मोठा होता त्याच्यामुळे एक तर सकाळी आम्ही रोज दत्ताचं देऊळ आहे
त्या दत्ताच्या देवळामध्ये मी ठराविक केलं 8:20 8:30ला माझ्या कारखान्यात जातात. 8:20 दत्ताला प्रदक्षिणा घालून दत्ताला नमस्कार करायचा आणि त्याच वेळेला ती यायची. त्यावेळेला आमची फक्त नजर भेट किंवा एक वेळेला हाय बाय करायचं आणि ती तिच्या उद्योगाला, मी माझ्या उद्योगाला. तर असं असताना म्हणजे प्रेमात पण शिस्त. हो, प्रेमात पंचवीस. आणि संध्याकाळी मग काय, मग प्रश्न नाही. मग संध्याकाळी बरोबर 6 वाजता ती यायची. पण आम्हाला लोक सगळे ओळखत होते सर. आणि सातारा म्हणजे लहान गाव, मोठं म्हणजे शहर, माझी पत्नी ही घरातून बाहेर पडल्यानंतर रिक्षेला तिने जर हात केला तर कुठल्याही रिक्षेवाल्याला असं कधी सांगायला लागलं नाही कुठं जायचं. ती माझ्याकडे पद्माजामध्ये येऊनच रिक्षा थांबायची. तिथे ती आली की मी तयार असायचो. जरी माझ्याकडे क्लायंट बसले असेल तर मी त्यांना सांगायचो की तुम्ही चहा पाणी. हो, दत्त. मी लगेच माझ्या गाडीवरती घ्यायचो. आम्ही दोघंजण मग खिंडीतले गणपती म्हणजे अत्यंत सुंदर, अत्यंत श्रद्धास्थान आणि जिथे काय म्हणतात त्याला एक प्रचिती आहे असं स्थान. आणि कधी सर अमंगळ विचार आयुष्यात कधी आले नाहीत की ते मूर्ती समोर असल्या कारणानं. आणि 6 म्हणजे 6:30ला आम्ही पोचल्यानंतर ते 6:30 ते 7:30 मंदिरामध्ये मंदिराची आरती झाल्यानंतर अत्यंत प्रासादिक आरती आहे सर, अत्यंत प्रासादिक आरती आहे. माझ्या पुस्तकात आहे ती. तर ती झाल्यानंतर आम्ही परत येतो. म्हणजे हे एवढंच दैनंदिन रुटीन आमचं एवढं. पण नंतर मग कालांतराने म्हणजे हे प्रेम हे अशा प्रकारचं होतं. एक दिवस काय झालं की वळवाचा मोठा पाऊस आला. वळवाचा एवढा मोठा पाऊस आला की काही कळे ना गाडीवर जाणार कसे. मग ते तिथे पिंपरणी अजून आहे बरं का सर. त्या आपल्या खिंडीतल्या गणपतीला आपण खाली जाताना वरच्या पायऱ्या खाली उतरताना, दगडी पायऱ्या उतरताना त्याच्या पहिल्यांदाच तिथे पिंपरणी अजूनही तो वृक्ष आहे. आणि पाऊस जोरात पडल्यानंतर मी म्हटलं बाबा तिथं आमचं त्या ढोली म्हणजे जिला ढोली म्हणजे आपण ते दळायचं एक अशी खड्ड म्हणतो त्या तिथे ती माझी पत्नी तिथे उभी होती. आणि त्यावेळेला मोठा पाऊस पडला. मोठा पाऊस पडल्यानंतर ती चिंब भिजली. मग आता आम्ही कवी म्हटल्यानंतर सर आम्हाला आणि त्यात पुन्हा कल्पना विलास. मग म्हणलं अरे आठवीते का तुझला ती रावळीची पिंपरणी. घरी आल्यानंतर मग ती कविता मी लिहिली रात्री. आठवीते का तुझला ती रावळीची पिंपरणी, आडोशी ज्या होतीस थांबली तू ग चिंब 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 भिजवली. रिमझिम रिमझिमल्या जलधारा, रिमझिम रिमझिमल्या जलधारा, झुडझुड झुडझुडला धुंद वारा. मी थबकता त्या पिंपरणी ग फुलुनी, तू माळीला केवडा मज गेला ग फुलवणी. आठवीते का तुझला ती ग रावळीची पिंपरणी. ही पहिली म्हणजे प्रीतीवरची त्याची माझ्या बायकोवरती. आज साहजिकच आहे हो, प्रीती हा जीवनाचा आत्मा आहे सर. म्हणजे प्रीती ही प्रसन्नता आहे, प्रकाश आहे, जीवनाचा प्रकाश आहे. आणि ही प्रत्येक व्यक्तीला लागू आहे सर. प्रीतीशिवाय कोणी म्हणजे कुठलाही जीव जगू शकत नाही. शुचिता महत्वाची, शुचिता फार फक्त महत्त्वाची आहे. ती पाळणं. आणि याला कारण फक्त संस्कार आहेत. आणि संस्कार म्हणून संस्काराला फार महत्त्व आहे. म्हणून माझं संस्कार शिदोरी हे पुस्तक 2 आवृत्त्या निघाले. पुढच्या वेळेला मी सांगेन तुम्हाला. 2 आवृत्त्या निघाले. संस्कार ज्योत म्हणून पुस्तक मी काढलं छोटंसं. हे पुस्तक जे काढलं संस्कार ज्योतचं ह्याच्या 40,000 कॉपीज काढल्या मी. नॉट ओनली इंडिया पण आउट ऑफ इंडिया पण गेलं. अशी छोटी छोटी पुस्तकं काढलं. मग मी लिहू लागलो पुढे. असं आहे. अशा ह्या आठवणी आहेत सगळ्या. आणि घरच्यांनी विरोध केला नाही. तर तो काळ होता. आमचं घराणं दशग्रंथी ब्राह्मणाचं घराणं. हो, दशग्रंथी ब्राह्मणाचं घराणं. त्यामुळे त्याला कट्टर विरोध होता, प्रचंड विरोध होता. मोठा विषय आहे. आणि काय होतं की ती मी ब्राह्मण आणि ती गुजराती. पण आम्ही काही नॉनव्हेज खात नाही, तेही काही नॉनव्हेज खात नाही. आणि काय नाही ते नंतर मग पुढे सगळं निवडलं. विरोध झाला पण पुढे निवडलं की माझ्या आईनी शेवटी तुम्हाला सांगतो माझी बायको खूप श्रीमंत घरची. त्या काळी म्हणजे लखोपती म्हणा. बरं तिच्या घरी हांतरुणं घालायला, चहा द्यायला, त्याची वेणी घालायला सुद्धा माणसं होती. माझ्या घरी जेव्हा ती लग्न व्हायची सर तिला घरी शेणाने सारवायला लागलं. पण त्या बिचारीने कधी तक्रार केली नाही सर. हे तिचं माझ्या आयुष्यातलं फार मोठं योगदान आहे. हे मान्य करावं लागेल आणि ते मी जाहीर मान्य करतो. तिच्याबद्दल कृतज्ञता मी व्यक्त करतो. असं सगळं आहे. तर विरोध भरपूर झाला. पण कालांतरी तो निवड. पण सुशिक्षित होती. आई सुशिक्षित होती. नाही आई सुद्धा सुशिक्षित होती. म्हणजे माझ्याकडे सोळी माझी पणजी होती. सोळी पणजी म्हणजे वडिलांची आजी होती. अरे बापरे. मग ते घरात म्हणजे त्यावेळेचं वातावरण म्हणजे सोळी माणसं तुम्हाला ते माहिती आहे. त्याला आम्ही यमू म्हणायचो.
96 वर्षाची होती ती पण, आणि माझी आई पण 96 वर्षाची गेली. पण माझ्या आईने जाताना माझ्या बायकोला खूप चांगला आशीर्वाद दिला, तुझं खूप चांगलं होईल. काय पाहिजे सर, विचार करा. हे बघा, जात धर्म पंथ हे काही नाही, तुमची मनाची जी तुमची एकमेकांची विचारांची जाताची महत्वाची आहे. तेव्हा हेही माझ्या आयुष्यातलं एक म्हणजे माझं भाग्य की म्हणेन की मला अशा प्रकारची पत्नी मिळाली. जसे इकडे साहित्यिक लोक भेटले चांगले की मी साहित्यिक झालो. त्यामुळे आणि आहे कारण तुमचं असं आहे की तुमचा मित्र परिवार सुद्धा मोठा आहे. प्रचंड सर, म्हणजे प्रचंड. एकदा माणूस तुमच्याशी जुडला म्हणजे हो. तो कायमचाच जुडला. म्हणजे मैत्री भाव जो आहे तुमच्याकडे तो अगदी. फार- आणि सगळे मित्र चांगले आहेत सर, सगळे मित्र चांगले आहेत. मित्रांच्या आठवणी सर एवढ्या आहेत की आपल्याला परत एक पुस्तकात मुलाखत घ्यावी. प्रस्तावनेत पाहिले, वाचले. हो, म्हणजे अशोक गोडबोले मित्र होते माझा. मी म्हणजे त्यांनी तर मला अगदी बेअर फुटेड म्हणजे अगदी एका चड्डीवर एका हात, आम्ही बरोबरच असल्याकडे लहानपणी. पण जेव्हा माझं एकंदरीत ख्याती वाढली, मी मुद्दा आता ख्याती म्हणजे वाढली, माझा एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाच्या वेळेला मला अशोक म्हणाला की त्यांनी पत्र लिहिलं, मला वाटतं कुठल्या तरी पुस्तकमध्ये छापलेलं आहे, वास्तवकार उणनमध्ये पुस्तकमध्ये अशोकने लिहिलेले, अशोक गोडबोले या मित्रांनी पत्र दिले. त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिले की मला म्हणजे आम्हा मित्रांना जो विलास आठवतो तो मंडईमध्ये छोट्याशा दुकानामध्ये रुलिंग मशीनवरती ओणवा होऊन रुलिंग मशीनच्या पिना सेट करणारा, हात रंगलेला असा शाईनी असा विलास आठवतो. इल्बा तुम्ही किती मोठे झालात बरं का, त्याच्यात लिहिले इल्बा. हा, तर तुम्ही किती मोठे झालात तरी आम्हाला तुम्ही विल्बाच आहात आणि आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्ही मोठे व्हावात अशी आमची परमेश्वर नितांत प्रार्थना. अशी मित्र सर आयुष्यामध्ये असणं. अनेक मित्र, प्रत्येक मित्राची नाव अशोक शाह आहे, सोमनाथ भाटी आहे, वासू किरवे आहे, आपला भगवंत आपळे आहे, बाळू दिवशीकर आहे, आमचा जयंत केंद्रे आहे, फार मोठी मोठी माणसं होती. म्हणजे एकदा तुमच्याशी जुळले गेलेला माणूस मग पुन्हा आणि निस्पृह अगदी निस्पृह मित्र. आणि तुम्ही संस्था सुद्धा उभ्या केल्या सर. हो, त्याचं हो. कारणच हे की तुमचं म्हणजे एकतर लोकांना जोडण्याची तुमच्याकडे कला आहे